गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मला घडवायला सद्गुरु सारखा मला घडवायला सद्गुरु सारखा लाभला रसिक मला मनासारखा लाभला रसिक मला मनासारखा पुष्पफुलांची परजोडी घेऊन सदा नित्य राहिलो रसिका विदारी उभा शोभसी कृष्ण तू शोभसी कृष्ण तू मी सुधाम्यासारखा लाभला रसिक मला मनासारखा मला घडवायला सद्गुरु सारखा लाभला रसिक मला मनासारखा लाभला रसिक मला मनासारखा या गावचे सुपुत्र सन्माननीय श्रीयुत गणपतजी वीर आणि त्याचे सुपुत्र सन्माननीय ज्यांची या गुहागर चिपळूण नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांचं नाव आहे ते आमचे मित्र सन्माननीय आदरणीय सुनीलजी वीर त्याचे बंधू राजूजी वीर आणि त्याचे बंधू निलेशजी वीर यांच्या मार्फत आज या ठिकाणी हा कलगीतुरा सामना आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे समीर वीर पेडवादक साई लोटेकर बँजो कादिर खेरटकर आभार मास्टर मिलिंद हुमणे आणि आपल्या समोर जी शाखा नाचत आहे ती खेड मुरडे यांनाही शायरी मानाचा मुजरा करतो। आताच आपल्या समोर शक्यवाली शाहिरांनी कार्यक्रम सादर केला। त्यांच्या जे ढोलकी वाजवत होते ते ढोलकीपट्टू माझे मित्र अजिंक्यजी आंबरे हरिभक्त पारायण अजिंक्यजी आंबरे यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ते तुरेवाले शाहीर नामांकित तुरेवाले शाहीर शायरी एकनाथ माळींचे शिष्य आहेत ते महेश बुवा शिर्के यांनाही शायरी मानाचा मुजरा करतो। आणि आजचा कार्यक्रम
हा या ठिकाणी YouTube वरती लाईव्ह आहे. तो जो YouTube लाईव्ह करतायत ते आमचे परशुराम गावचे मित्र उदयजी खडे आणि त्यांच्या बरोबर आलेले बरोबर साऊंड मध्ये ते साऊंड ऑपरेटर आहेत ते राहुलजी हुंडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझ्या बरोबर माझ्या गावातून आलेले आमच्या गावचे जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी कदम, त्याचप्रमाणे सत्यवान हळदे ही सर्व मंडळी माझ्या बरोबर आलेली आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या इथून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पहिले वंदन माझे गणेशा तुलाच आहे. अरे पहिले वंदन माझे गणेशा तुलाच आहे. दुसरी वंदन माझे माता पिता गुरुजनांना आहे. तिसरे वंदन माझे बसलेल्या रसिकांना आहे. आणि माझी ही कळा तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादानं. तिले नयन परी तुका केली संद. लागे मनाला तव नामाचा छंद. हृदयी राहुनी तू लुटसी आनंद. या ठिकाणी स्तवन घेतोय, लक्ष असावं, कारण या साऱ्या विश्वाचा दाता हा आपला गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन होणार आहे. सृष्टीचा चालक मालक हा गणपती बाप्पा आहे. स्तवन घेतोय, लक्ष असावं. वा स्तवन घेतोय, लक्ष असावं. या ठिकाणी स्तवन घेण्यापूर्वी आमचे शक्तिवाले शाहीर आदित्य बुवा, राख्या बुवा, बुवानू काय म्हणते, दोघे येत आहे म्हणून बुवानू तुम्हाला सुद्धा सन्मानपूर्वक शाहीर मानाचा मुजरा करतोय आणि मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष असावं. माती मधुन देसी, माती मधुन देसी सुगंध या फुला. माती मधुन देसी सुगंध या फुला. तुझे गीत गाण्या देई शब्द तू मला रे देवा. तुझे गीत गाण्या देई शब्द तू मला.
देसी सुगंध या फुला माती भस्म देसी सुगंध या फुला गीत गाण दे जवळ तू मला गीत गाण दे जवळ तू मला बोल श्री गणपति गजानन बोल गौदेवी बोल बजरंग बोल तूरे अखंड हरिदास वणीचा बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की काय स्तवन झालेलं आहे 1:15 वाजलेले आहे भवानी 1.5 तास पहिल्या वारीला त्यांच्या काढलेले आहे 11:15 वारी चालू झाली होती भवानी बरोबर 1.5 तास वारीला काढलेला आहे त्यांच्या गणाची गवळणीची सर्वाची काढ दिली असती परंतु मला वेळेची भान आहे मी फटाकन गरम नरम 1 तासात कार्यक्रम उरकणार आहे व तुमचे बंधन तो प्यारे का बदलले त्याची सुद्धा काढ दिली असते मी काढ देण्याच्या भानगडीत पडत नाही मी माझा गण घेतोय माझ्या गणाची चाल आहे केला या दिसे मी चालू नको ठिकाणा का तू घालू अरे देवानाचा या लागले
शाळू पोर पोरगी झालेत चालू शाळू नाच 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 शाळू नाच शाळू नाच ग नाच ग नाच ग शाळू नाच बघा कसा घेतोय सन मोठ गर्दी ही दाटा सारे आनंदी होतात सन मोठ गर्दी ही दाटा सारे आनंदी होतात ढोल ताशांच्या या गजरात बाप घरात हो येतात गणराज राज राज गणराज येती वर्षण आपल्या घरी गणराज
स्तवन निघत झालेला आहे आणि आता गवळण आणि गवळण म्हटलं की खऱ्या अर्थानं बारीला वळण. या ठिकाणी हा ग्वागर तालुका म्हणजे कलाकारांची खाण आहे आणि ते सुद्धा संगीत बद्ध सर्व, कारण वरती आमचा पट्टा चालतो, परंतु ग्वागर तालुक्यात जेवढे जेवढे कलाकार आहेत ते सर्व या स्वराला धरून गाणारे सर्व कलाकार आहेत आणि त्याच्यामुळे या ग्वागर तालुक्याला तो सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि या ठिकाणी काहीतरी पाचकर म्हणून कार्यक्रम व आपले पुढे बाऱ्या होणार आहेत, ह्याच्या अगोदर झालेले आहे, पुढे सुद्धा बाऱ्या होणार आहे. तापवायचे ते तिथे तापवणार आहे मी तुम्हाला, बरोबर काय. या ठिकाणी फरमाईश आलेली आहे आमच्याच गावातून, खास मागून कार्यक्रम हा पाहण्यासाठी आलेले, नुकतेच पशुवैद्यकीय खात्यातून सेवानिवृत्त झालेले आमच्याच गावातील सन्मान्य ज्ञानेश्वरजी हळदे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. आणि त्यांचं असं सांगणं आहे की आदित्य बुवांना जी गेल्या वर्षी गवळण तुम्ही कासेट घेतली होती ती जरा गवळणीचा मुखवटा तरी घ्या, नाही तर ती गवळण घ्या. फरमाईश आहे, मी ती आज गवळण तर या ठिकाणी घेणार नाहीये, परंतु तुमची फरमाईश आहे, मी फक्त मुखवटा मारतो आणि मी माझी गवळण घेणार आहे. धन्यवाद. त्यांची फरमाईश म्हणून फक्त मुखवटा घेतो. त्या सुद्धा गवळणीचा बोल कसा आहे की राधा ही अनयाची बायको असते आणि ज्याच्या वेळेला काना जातो त्या वेळेला ती राधा या कानाला दाबून दही दूध द्यायची आणि राधा ही बायको कोणाची असते, अनयाची असते. तेवढाच माझा विषय आहे. फक्त मुखवटा घेतो, नंतर मी माझ्या गवळणीकडे वळणार आहे. दही दूध लोणी साखर पाणी, दही दूध लोणी साखर पाणी, घे तू बघा मागून मागून, दिवसवा रात्र असो, आदित्याची बायको म्हणजे कोणाची, आधी कोणाची, अनयाची, अनयाची बायको, आदित्याची बायको देते दाबून, दिवसवा रात्र असो, आदित्याची बायको देते दाबून. ही गवळण होती, तुमची फरमाईश म्हणून झालेली आहे. माझी दुसरी गवळण शेअर घेतोय लक्षात. मेरा देह काना तुला अडवाटे अडवणार, तुझी छेड काढून तुला रडवणार, अग तू इथे थोडी चिडणार आहे आणि जी गोष्ट घडली नसेल ती इथे घडणार आहे. या ठिकाणी गवळण घेतोय बघा. भरलेला माठ हा काटो काट दे मला गोडीन, समजुनी सांगतोय काना तुला मी खोड तुझी मोडीन. भरलेला माठ हा काटो काट दे मला गोडीन, समजुनी सांगतोय काना तुला मी खोड तुझी मोडीन. तुझं खसकन तुझं खसकन, काना म्हणतोय तुझा माठ आहे तो खसकन ओढी बघा. तुझं खसकन तुझं खसकन तुझं खसकन ओढीन, आधी आण तुझा फोडीन. काय सांगतोय काना, काना सांगतोय राधेला आधी. आता भगवानचं नाव आदित्य आहे, ह्यांना पण तिकडे आधी म्हणतात, त्या विषयी आपलं जायचं नाही काय. तो आधी हा नाही, आधी म्हणजे आपण म्हणतो आधी दे, पहिला दे, तो आधी आहे. आणि हा काना राधेला म्हणतोय आधी मला माठ दे, नाहीतर मी खसकन ओढून घे. हाच माझ्या विषयाचा बोल आहे. बुवा पूर्ण गवळण अंतरा शब्दाला धरून आया, शास्त्राला धरूनच या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे. शास्त्र सोडून बाई करणार नाही. भरलेला माठ हा काटो काट दे मला गोडीन, समजुनी सांगतोय काना तुला मी खोड तुझी मोडीन. तुझं खसकन तुझं खसकन
तुझं खसकन ओढीन आधी आन तुझा खोडीन तुझं खसकन ओढीन आधी आन तुझा खोडीन आमचे मित्र सन्माननीय सुनील जिबीर यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री अमृतेश्वर नाच मंडळ देवदेवी तळेचेवाडी तोरेवाने आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी गवळण झालेली आहे. आता विषयाकडे येतो. बुवांचा विषय आहे लेखी स्वरूपाचा विषय. बुवानी आणि बुवांचा विषय आहे. बुवांची आणि माझी ही तिसरी टेम आहे. बुवांची गेल्या वर्षी माझी 2 वेळ कार्यक्रम झाला. बुवांचा आणि माझा 1/23/2023 ला कार्यक्रम झाला आणि दुसरा कार्यक्रम 22/9/2023 ला. अशी 2 कार्यक्रम झाली आणि तेव्हा बुवांचा विषय मला होता. आजच्या कार्यक्रमाला बुवांचा विषय हा बदललेला आहे. बुवांचा विषय बदललेला आहे कारण जो 22/9/2000 जो कार्यक्रम झाला तेव्हा बुवांचा विषय मी तो फोडला होता. बुवानी मान्य केली नव्हता आणि बुवानी आज जर तो विषय चुकीचा जर माझा होता तर तोच विषय ठेवायला पाहिजे होता. परंतु बुवानी तो विषय बदललेला आहे. म्हणजे तो त्यांनी माझा फोडलेला विषय त्यांनी मान्य केलेला आहे म्हणून मला विषय बदलून दिलेला आहे. माझा विषय बुवा तोच दिलेला आहे. बुवाचा तेव्हाचा विषय होता. त्याचा विषय मी त्यांना ग्रंथ सर्व सांगितला, अध्याय पण सुद्धा सांगितला होता आणि तो त्यांनी मान्य केलेला. बुवांचा आजचा जो विषय आहे तो असा आहे. बुवांचा तेव्हाचा विषय सांगतो. पार्वतीने महादेवाकडे अर्ध्या ज्ञानाची मागणी केली. महादेवाने अर्ध ज्ञान देण्यास नकार दिला. त्यावेळेस पार्वतीने दुसरा अवतार घेतला. त्या अवतारात तिचं नाव काय व ती कोणत्या कुळात जन्माला आली होती. मी बुवांना हा तेव्हा उत्तर दिला होता. तो मी आता सर्व माझे मायबाप रसिकजन जाणकार आहेत. जर तुम्ही तेव्हा खोटा बोललात तर विषय तोच ठेवायला पाहिजे होता. सर्व जाणकार मंडळी आहेत या ठिकाणी कारण कलेतली धरती आहे. हा ग्वागर तालुका तुम्ही मला वाटतं अजून ओळखलेला नाहीये. तुम्ही जर माझ्याबरोबर कार्यक्रम करताय, माझा जर विषय पटला नसेल तर तुम्ही विषय तोच ठेवायला पाहिजे होता. तुम्ही विषय बदलला म्हणजे हा तुम्हाला मान्यच करावा लागला आणि तुम्ही तो केलेला आहे. तुम्ही तो केलेला आहे त्याचा मी तुम्हाला उत्तर काय दिलेलं आहे बघा. तेव्हा ग्रंथ कर्दलीवन हा तो ग्रंथ आहे. ह्या विषयाचा भ्रमरंबा हा त्या नाव आहे आणि भिल्लिनीच्या कुळात जन्माला आला होता. अध्याय 32वा आम्ही तेव्हा तुम्हाला दिला होता बुवा विषय. तो विषय तुम्ही आता जरी मान्य नाही जरी बोललात तरी विषय बदललात म्हणजे तुम्हाला तो पटलेला आहे म्हणून तुम्ही विषय बदललात. बुवांचा विषय असा आहे आताचा विषय की 2 स्त्रियांच्या सहयोगातून जे बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव आणि गाव काय. बुवा खरोखरच आपल्या बाऱ्या होणार आहेत. यदा कदाचित तुमची निमाची बारी पुढे झाली तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. पण काहीतरी बोलून रसिकांची दिशाभूल करणार नाही कारण हा शास्त्र आहे. 6 शास्त्र 18 पुराण हा भल्याभल्यांची त्याच्यात आयुष्य गेलेलं आहे आणि उगाच काहीतरी बोलतात त्यांच्या जीवावर आपण हे कार्यक्रम करतोय. ते जर सर्व संत महंत ऋषी झाले नसते तर आपण या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला नसता आणि त्या शास्त्राचा आधार घेऊन आपण कार्यक्रम करतो. त्या शास्त्राला खोटं ठरवणं हा माझ्यासारख्या एक अज्ञान पावनाचं काम नाही आणि ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे कारण तुम्ही कीर्तनकार आहात. राख्या भाऊ आमचे कीर्तनकार आहेत. चांगले ख्यातनाम युवा कीर्तनकार आहेत. खेड तालुका ते वारकरी समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांना शास्त्राचा काही सांगायला नको. या ठिकाणी माझा विषय मी देतो. बुवांनी डायरेक्ट हा विषय दिलेला आहे. पुढे काय टिप काही नाही. माझा विषय आणि बुवांचा विषय बघा काय. हे सुशिक्षित बुवा कीर्तनकार कशा कागदावर लिहून देतात काय. बुवा आपण आता या कम्प्युटरच्या जमान्यात आलोय. ह्या चिटोऱ्याच्या जमान्यात अजून तुम्ही बुवा आपण व्हॉट्सअप चालवतोय आणि हा चिटोरा काय तुम्ही हे करताय. तुम्ही त्या शास्त्राचा अपमान करताय. त्याला सुद्धा तेवढं स्थान द्यायला पाहिजे. जे शब्द आपण एखाद्या याच्यावर लिहितोय ना त्याला सुद्धा त्या शब्दाला सुद्धा स्थान द्यायला पाहिजे. बुवा आपण माझा विषय आहे तो माझा विषय बघा. बुवा तुम्हाला गेल्या वर्षी पण असाच दिला होता. मला वाटतं तुम्ही बघून तरी काहीतरी कराल असा पण काय त्यातला केलेला नाही. हे माझा विषय आहे. कुरुक्षेत्रावरती कौरव पांडव युद्ध चालू असताना कोणत्या ठिकाणी यज्ञ चालू होते त्या ठिकाणचे नाव काय. त्या यज्ञात कोणी कोणास मारले व कोणत्या शस्त्राने मारले त्या शस्त्राचं नाव काय. मला माहिती आहे तुम्ही माझा विषय फोडणार आहात. या ठिकाणी तुम्ही अवश्य माझा विषय फोडा परंतु विषय शास्त्राला पुरावा असेल तर हात घाला. जर काहीतरी जे ते बोललात
तर मी जो विषय दिलेला आहे तो मला ज्ञात आहे म्हणून दिलेला आहे, त्याचा इथं पुरावा घेऊन मी तुम्हाला बोलवीत नाही, तो बारीक चालूच करणार नाही. तुमच्याकडे पुरावा असेल तुम्ही विषय पडत, मी तुमचा या ठिकाणी पुष्प देऊन सन्मान करणार आहे. कारण गेल्या वर्षी दिलेला विषय आहे, या वर्षी तुम्ही कीर्तन करत फोडणार. मला माहिती आहे 1001% मी सांगतो आज माझा विषय फुटणार आहे, म्हणून मी तो टाकलेला आहे. कारण हा विषय फुटल्याच्या नंतर मी माझा विषय बदलणार आहे, तोपर्यंत मी माझा विषय बदलणार नाहीये. मला माहिती आहे तुम्ही आज माझा विषय फोडणार आणि तुम्ही नक्कीच फोडा. मी तुमचा पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहे. कारण एक सुशिक्षित शाहीर, आपण दोन्ही सुशिक्षित शाहीर आहोत. काहीतरी लोकांना वेगळं दिलं पाहिजे, काहीतरी खोटं बोलून उगाच रसिकांची दिशाभूल करणं हे माझ्यासारख्या तरी शाहिराचं काम नाही बुवा. हा माझा विषय आहे. या ठिकाणी एक पद घेतोय, लक्ष असावं. पदाचा विषय माझा असा आहे. कंस मामानं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, देवकीच्या उदरातून जेवढी जेवढी मुलं जन्माला येत होती तेवढी तेवढी मुलं हा कंस मामा किती कपटी निष्ठूर, तो आपल्या आईच्या समोर मुलांना मारत होता. वा, झापूक झपूक काय बाई, काय बाई वरती बसली बाई. वा, आता विषय बघा कसा झापूक झपूक करतो. हा, अहो आदित्य बुवा, अहो राखिया बुवा, आजच्या सामन्यात मी खळबळ माजवी. अहो माझी बारी पहिल्या बारी पासूनच गाजवी. अहो मी समाज प्रबोधनाची गाणी गाऊन शक्ती तुर्याला सजवी. पण मी शाहीर नाव, पण मी शाहीर आहे, सामना करणार तुम्हाला शब्द शब्दात लाजवी. कशी मारली या मामानं. हा कंस मामा होता, आपल्या भाच्यांना म्हणजे देवकीच्या मुलांना मारत होता. बघा कसा घेतोय. तो पण आपल्या आईच्या समोर मारत होता, म्हणजे त्या देवकी मातीच्या समोर मारत होता. कशी मारली या मामानं, हो रस्ताही कवळीना. कशी मारली या मामानं, हो रस्ताही कवळीना. दार खोलून मारली कशी, हस्ता आदित्याची आई जवळीना. म्हणजे त्यांची आई जवळ होती, नाही का ना, आदित्याची आई जवळ होती तेव्हा ती मारत. आदित्याची नाही, बुवांचं नाव आदित्य आहे. कशी मारली या मामानं, ही कवळी नाही. कशी मारली या मामानं, ही कवळी नाही. हर खोलून मारली कशी, असा आदित्याची आई जवळी. हर खोलून मारली कशी, असा आदित्याची आई जवळी.
गुरुनी मारली कसे आता आदित्याची आई गौरी गुरुनी मारली कसे आता आदित्याची आई गौरी या ठिकाणी पुढच्या सुद्धा बारीक मी आदरणीय चे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत सुनीलजी वीर, कारण आमच्या सुद्धा मंदिराचं ग्रामदेवतेचं काम त्यांनी घेतलेलं आहे आणि जवळजवळ 70% काम पूर्ण झालेलं आहे. आम्ही या 4-5 महिन्यात आमचा तो जीर्णोद्धार होणार आहे आणि मोठं योगदान त्यांचं आमच्या गावासाठी लाभलेलं आहे. खरंच हे साधी आणि संयमी व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्यावरती हा गीत घेतोय. पुढच्या बारीत सुद्धा एक गीत घेणार आहे, तो खास त्यांच्यासाठी घेणार आहे, परंतु या बारीत मी गीत घेतोय लक्षात ठेवा. सोहळा रंगतो आहे सत्यनारायणच्या पूजेने, धन्य झाले गणपत बाबा गणेशाच्या दर्शनाने, ठेवीला सामना आज मोठ्या हर्षाने, अहो द्यावे आशीर्वाद तुम्ही साऱ्यांनी, अहो या प्रकर्षाने. बघा गीत घेतोय. आपल्या वेळ मगावत या भुवडवाडीत, आपल्या वेळ मगावत या भुवडवाडीत, आहे नाचाचा हा सामना गणपती वीरांच्या घरात, आहे नाचाचा हा सामना गणपती वीरांच्या घरात.
1:15 ला मी आलो होतो. या ठिकाणी गाव पिंपर आदरणीय सचिनजी मोरे यांच्याकडून या गीतासाठी 100 रुपये आलेले आहेत. दादा पुढच्या बारीपर्यंत थांबा. अजून मी साहेबांच्या वरती गाणं खास तयार करून आणलेलं आहे. तो मी पुढच्या बारीसाठी ठेवणार आहे आणि पुढच्या बारीला बुवांची सुद्धा मी तयारी करून आलेलो आहे. काय दादा आवाज जरा ठेव. बुवांची सुद्धा तयारी करून आलेलो आहे. बुवांना काय हलक्यात सोडणार नाही. काय की नाही का हे 2-3 आपल्याला चालत नाही. आपला वन मॅन शो कार्यक्रम असतो. हा एक बोलणार आणि एक लेक्चर देणार, एक गाणे. यांना गेल्या वर्षापासून सांगतोय हे काय सुधरत नाही, हे काय सुधारणार नाही, यांना सुधरवणार मीच आहे. या ठिकाणी हा आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी आंबडसवरून आमचेच बंधू हरिभक्त परायण चंद्रकांत मोरे या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुक्ता करतो. असंख्य शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बुवा जेवढी तुमच्या कार्यक्रमाला होती तेवढी मी पाऊण तासच बारी केली आहे. बरोबर खड्याला लावून पाऊण तासात 45 मिनिटं 50 मिनिटं गेलेली आहेत सर्व रसिक आणि सर्वांना थांबवून ठेवलेली आहे. आता मला बघायचं तुम्ही किती जणांना थांबवून ठेवतो. तुमच्यात किती दम आहे ना तो बघतो, कारण 4थी बारी माझी आहे. नियमाप्रमाणे स्तवन गण गौडन पद झालेलं आहे आणि पुढची बारी फक्त तुमच्यासाठी करणार आहे. इथं या काय सापूक सुपूक तुम्हाला करायचं आहे बाई, बघू काय करायचं आहे बाई. पण तुम्हाला मी पुढच्या बारी जेव्हा तुमची नाही उडवली घाई तर बघा या ठिकाणी तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या बारीला शुभेच्छा देतो आणि मी माझी प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.